हिवाळ्यात दह्यापासून किंवा साईपासून लोणी काढणं जरा अवघड जातं. त्याकरता ही सोपी पद्धत. आपण जी साय जमा करतो ना, ती बाहेर काढून ठेवायची फ्रीजमधून आणि थोडंसं रूम टेम्परेचरवर येऊ द्यायची. साय फक्त बाहेर काढून ठेवायची, त्याला काहीही करायचं नाही. त्यानंतर रूम टेम्परेचरवर आल्यावर आता इथं मी बीटरचा वापर करते. आपण रवीचा सुद्धा वापर करू शकतो. याच्याने व्यवस्थित बीट करून घ्यायचं. साय एकदा व्यवस्थित बीट करून घेतल्यानंतर याला मोठ्या पातेल्यामध्ये मी शिफ्ट करते, कारण आता यामध्ये आपल्याला घालायचे पाणी. पाणी साधारण आपल्याला दुप्पट लागतं. बीट करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला लक्षात येतंच की पाणी पुरेसं आहे का नाही, कारण पाणी जर कमी पडलं असेल तर घट्ट ताक तयार होतं. तुम्ही कितीही बीट केलं तरी लोणी वर येत नाही. पाणी पुरेसं नव्हतं म्हणून मी अजून पाणी घातलं आणि थोड्या वेळ बीट केलं. बघू शकतो आपण मस्त लोणी वर आलेलं आहे. आता हे आपल्याला काढून वेगळ्या पातेल्यामध्ये ठेवायचे. वेगळं काढून ठेवलेलं जे लोणी आहे त्याला सुद्धा पुन्हा एकदा बीट करून घ्यायचं, म्हणजे लोण्यातलं पाणी पूर्णपणे निघून जातं. दुधाचं दही, दह्याचं लोणी अशी जरी खरी पद्धत असली तरी हिवाळ्यात अशा पद्धतीने झटपट लोणी काढता येतं.